जर आमच्या युद्धात महिषासूर अजेय झाला, जर तो हे युद्ध जिंकला, तर तो काय उत्पात करेल? हो, त्याबद्दल ही काळजी आहेच मला. तुला मदत करायची इच्छा आहेच, पण त्याच वेळी आमच्यावर आमच्या भक्तांच्या रक्षणाचं दायित्व आहे. त्यांच्यासाठी नक्की काय हितकारक आहे, याच विचाराने मी द्विधा मनस्थितीत आहे. महादेव, आता तुम्हीच आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. तुमच्या मतभेदांचं उत्तर एकाच मंत्रात आहे, जे पिंडी ते ब्रह्मांड. हा काय प्रकार आहे तुळजा? ही महादेवांची लीला आहे, परंतु अशी लीला आम्ही आधी कधीच अनुभवली नाहीये. महादेव कदाचित आमच्या प्रश्नाचं उत्तर देत असतील, आणि इथेच ते उत्तर आम्हाला मिळेल. असुर नरेशांचा दास असून तू श्री महादेवांची पूजा करतोस. आज तुझा शिरच्छेद निश्चित. आज असुर नरेशांना तुझं शिर अर्पण करून प्रसन्न करून घेणार आहोत आम्ही. असुर सैनिका, थांबा थांबा सम्राज्ञी, थांबा. हे बघा, तुम्हाला जर मला शिक्षा द्यायची असेल ना तर द्या, माझा शिरच्छेद करायचा असेल तर करा, पण सम्राज्ञी त्याआधी मी कसली आणि कुणाची पूजा करतोय ते तरी पाहून घ्या. हे काय आहे? बैल? बैल नाही नाही, अहो हा रेडा आहे, साक्षात असुर नरेशांचं प्रतीक असणारा रेडा. अहो भूलोकावर सगळी लोक त्या महादेवांची पूजा करतायत, मला हे अजिबात आवडलेलं नव्हतं, आणि म्हणूनच मी इथे असुर नरेशांची पूजा मांडली आहे. अहो सम्राज्ञी, तो खोटा बोलतो आहे. मी आज स्वतः माझ्या दोन्ही डोळ्यांनी पाहिलं तो यांनी महादेवाची पिंडी तयार केली होती. बाजीराव, अहो काय बोलतोय तुम्ही? हे खरंच बोलतो आहे. अहो मी तर असुर नरेशांचा भक्त आहे, आणि म्हणूनच मी त्यांची पूजा मांडली आहे. आणि हे जर माझं चुकलं असेल तर करा माझा शिरच्छेद करा. अहो सम्राज्ञी, ऐकून तरी घ्या माझा आवाज. बाबाजी, अहो सम्राज्ञी, एक शब्द बोलू नकोस. आज पुन्हा खोटा ठरलायस तू, आणि आम्हाला एक कळत नाहीये, या असुर सैनिकाच्या मागे का लागलायस तू? आजपर्यंतची याच्या बद्दलची एकही गोष्ट खरी ठरलेली नाहीये तुझी ना बाजी. अहो सम्राज्ञी, ऐकून घ्या माझं. अहो ह्यो महादेवाची पिंडीची पूजा करत होता, आणि हे सत्य आहे. हो सत्य? सत्य काय आहे हे आमच्या नजरेसमोर आहे. आणि नभाजी, एवढं खोटं बोलल्यानंतर आणि आम्हाला एवढा त्रास दिल्यानंतर तुझं शिर आम्ही धडा वेगळं करत नाहीये हे तुझं भाग्य समज, आणि काहीतरी यातून धडा शिक. समजला? होय होय.
आज पुण्यांदा जिंकलासा. एक ना एक दिस तुझं खरं रूप समन्यांसमोर आणल्या बिगर म्या शांत बसायचो नाही. आणि तो दिस नक्की येणार बघ. नबाजी म्हणतात मला. नबाजी काय काय प्रभू, तुम्ही मला वाचवलं. अरे इथे तर पिंडी होती, त्याऐवजी हे वृषभाचं मुख. हे इथं कसं आलं? नाही, हे मुख हलत नाहीये. ही काहीतरी महादेवांचीच लीला असणार आहे. प्रभो, असे का थट्टा मांडताय माझी? मला तुमची पूजा करायची आहे. इथं हे वृषभाचं डोकं का आहे? आम्ही चराचरात बसलेले आहोत नंदी, मग या वृषभाची पूजा करायला हरकत काय आहे? प्रभो, अहो हे एक साधारण वृषभाचे मुख आहे. आणि तुम्ही माझे देव आहात. साधारण का म्हणतोस तर? तू सुद्धा वृषभच आहेस नंदी. तू माझा भक्त आहेस. मला पूजायच्या आधी लोक तुझ्या पाया पडतात. तुझ्या आत आम्हीच समावलेले आहोत. जे पिंडी ते ब्रह्मांडी. आज या वृषभालाच पिंड मान आणि त्यातच ब्रह्मांड पहा. पण प्रभो, हे सगळं कशासाठी? कळेल, लवकरच कळेल. ही तुमची लीला का होती ते सारं काही कळलं. तुम्ही आज माझं बिंग फुटण्यापासून वाचवलं. धन्य आहात तुम्ही प्रभू, धन्य आहात. तुमच्यातील ही दुविधा तुमच्या आत अनेक ब्रह्मांडांना जन्म देते आहे. आणि तुम्ही आदिशक्तीचे रूप असल्यामुळे ही ब्रह्मांडे इतर अनेक ब्रह्मांडांवर आघात करत आहेत. आज अशाच काही ब्रह्मांडांचे मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे. आपण पाताळात पोचलो की काय? हे पाताळ नाही, हा भूलोकच आहे. पण मग हे कसं घडलं? कशामुळे घडलं? हे तुमच्यामुळेच घडलं आहे. हे आपल्यामुळे झालं. परंतु आपण असं काय केलंय? पण हे असं कसं झालं?
या भूदेवीचा अंत झाला हे तुमच्यामुळेच घडले आहे. परंतु ह्या भूदेवीवर आम्ही कधी वासच केला नाही. मग इथे आमचा काय दोष? काळ एका दिशेने प्रवास करत असतो, पण काळाचे असे अनेक पदर आहेत. या प्रत्येक पदरात आपल्यासारखेच अनेक स्वर्ग, अनेक भूलोक आणि अनेक पाताळ आहेत. प्रत्येकावर ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत आणि प्रत्येक भूलोकावर त्या त्या ठिकाणची तुळजा, यमाई आणि महिषासूर आहेत. ज्या भूलोकावर आपण राहत आहोत त्याचीच प्रतिसृष्टी. बरोबर. प्रत्येक प्रतिसृष्टीत वास करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा तुमच्या उदाहरणात तुळजा आणि यमाई जे निर्णय घेतात त्यावरून त्या भूलोकाचे भविष्य ठरते. या भूलोकावर नेमकं काय झालं होतं? सांगतो. या भूलोकावर यमाई आणि तुळजाने एकत्र यायला नकार दिला. महिषासूर विजयी झाला आणि या भूलोकाचा अंत आपण पाहिला. हे सुद्धा अशाच एका प्रतिसृष्टीचे उदाहरण आहे. लवकरच तुमच्या घरात धनधान्याची सुख समृद्धीची भरभराट होईल आणि तुळजा आईची कृपा अखंड तुमच्या घरावर राहील. थांबा. हे मूळ मायेचं बीज आहे, देवीच्या शक्तीचं बीज. लय दुर्मिळ आहे हे घ्या. याचं काय करायचं ताई? हे तुमच्या घरात देव्हाऱ्यात ठेवा आणि ह्याची रोज पूजा करा. देवीची सदैव कृपा राहील तुमच्या घरावर. लय उपकार झालं बघा तुमचं. अहो माझे कसले उपकार मानताय? समद देवी आई घडवणार, देवी आईचा आशीर्वाद लाभणार आणि समद छान होणार. येतो आम्ही. खुळी समजतीस मला? आल्या आल्या काय म्हणाली होतीस? गावात ह्याव करीन त्याव करीन आणि काय बी झालं नाही. उलट सगळ्या गावातल्या लोकांच्या घरात जाऊन त्या तुळजाचं कौतुक करत बसलीस तू. अहो माई अक्का, मला जे करायचं आहे ना ते करू दे, मला अडवू नका. अडवू नका काय? अगं याचसाठी तुला घरात ठेवून घेतलं होतं ना, हाय ना लक्षात? अहो माई अक्का, म्या तुमच्या भल्याचाच विचार करते हाय. थोडं थांबा की, मग समद आपल्या मनाप्रमाणेच होईल बघा. माझा विश्वास नाही तुझ्यावर. तू गावाला त्या तुळजाच्या विरोधात करणार होतीस, तसं काय बी झालं नाही. उलट माझ्या घरात राहून तू त्या तुळजाचं गुणगान गाय लागलीस. हेच करायचं असलं तर निघून जा माझ्या घरातनं. अहो माई अक्का, प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो की नाही, आणि म्या जे करते ते आपल्या भल्याचंच आहे ना. म्या पेरणी करून ठेवली आहे, आता त्याला लवकरच फळं बी लागतील. म्या जे म्हणते आहे ना तेच साध्य होईल बघा. जे काय असेल ते पुढच्या 2 दिवसात झालं पाहिजे, नाहीतर तुला मी घरातनं हाकलून लावीन. लक्षात ठेव. 2 दिवस लई झाले मला माई अक्का. मी ते बीज समद्या गावात पसरवलं आहे आणि आता गावात थैमान सुरू होणार. थैमान. तुळजा, आता तुला गावातून कायमचं हाकलून देण्याची येळ आली आहे. असुर नरेशांचा विजय असो. विजय असो. सम्राज्ञी, जोवर आमचं सैन्य सक्षम नाही, जोवर शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी अतुलनीय अशी युद्धनीती आमच्याकडे तयार नाही, तोवर आमचा विजय होणार नाही. असं असेल तर आपला विजय निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही असुर नरेश. कारण आपल्याला वचन दिल्याप्रमाणे आम्ही उत्तम युद्धनीतीचा विचार करून प्रस्ताव घेऊनच आलो आहोत. आपण खरंच युद्धनीती तयार करून घेऊन आला आहात. वा सम्राज्ञी,
आम्ही अत्यंत उत्सुक आहोत आपण आमच्यासाठी कोणती युद्धनीती आणली आहे हे पाहायला. शुंभ निशुंभ अशा महापराक्रमी बंधूंची भगिनी आमची सम्राज्ञी, युद्धकला निपुण अशी आमची सम्राज्ञी शुंभा आमच्यासाठी कोणती युद्धनीती घेऊन आली आहे हे आम्हाला पाहायचं आहे. असुर नरेश, सम्राज्ञी हा काय प्रकार आहे? सम्राज्ञी ही कसली थट्टा आहे? ही थट्टा नाही असुर नरेश, हीच युद्धरचना आहे. शत्रूवरच्या आक्रमणाची योजना आहे ही. आता आपण जसे दचकलात, आपल्याला धक्का बसला, तशीच शत्रूची ही अवस्था होणे आम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणूनच याला 5 फण्यांच्या नागाची युद्धरचना म्हणतात. 5 फण्यांच्या नागांची युद्धरचना. सम्राज्ञी आम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. ही युद्धरचना नेमकी कशी आहे? यावेळी शत्रूला समोरून हल्ला करायचा, त्याच्यावरती अशी परिस्थिती आणायची की त्याला विचार करायला वेळच मिळाला नाही पाहिजे. आणि हे कसं साध्य करायचं? ह्या प्रतिसृष्टीमध्ये देवींनी एकमेकींना सहयोग केला, महिषासुराला हरवलं आणि सृष्टी पुन्हा एकदा बहरून आली, संपन्न झाली. अनेक शक्ती एकत्र येतात तेव्हा बलाढ्य शत्रूलाही नामोहरम करू शकतात, हे सिद्ध झालं. खूप पूर्वी आदिशक्तींनी आम्हाला या अनेक प्रतिसृष्टींबद्दल ओळख करून दिली होती. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे आम्हीच, आम्हा तिघांमध्ये श्रेष्ठत्वाची विनाकारण चढाओढ लागली होती. तेव्हा आदिशक्तीने आम्हाला या अनेक सृष्टी दाखवल्या. कोणी एक वरचढ झाला तर समतोल कसा ढासळतो हे दाखवून दिले. आम्ही तिघे एकत्र आल्यावर कशी सृष्टी निर्माण होऊ शकते याची ओळख करून दिली. आम्ही फक्त तेच ज्ञान तुम्हाला दिले आहे. आपण नेहमी एकाच बाजूने विचार करतो देवी, कारण आपल्याला एकच बाजू दिसत असते. जेव्हा आपल्या आत असलेल्या ब्रह्मांडात आपण डोकावतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती लहान आहोत.
आणि आपणच किती विशाल. तुळजा, आता आमच्या मनातले सारे किंतु परंतु दूर झाले आहेत. महिषासुराशी होणाऱ्या महायुद्धात आम्ही तुला मदत करायला तयार आहोत. पण त्याआधी आमची एक अट आहे.